अहमदाबा यांनी देखील गणपती महाराज की जय, महाराज की जय। परिवर्तन पॅनलचा विजय असो, परिवर्तन पॅनलचा विजय असो। बहुमताने यांना सुनेच्या पूर्ण या ठिकाणी आणि आपण सर्वजण आपलेच प्रतिनिधी म्हणून त्यांना हे प्रचाराच्या नारळ वाढवून श्री गणेशा करावा असं या शिवलिंगासमोर आवाहन करू इच्छितो। चांगला ना उलट उभं काही झालं नाही सोडतो हात दोन्ही हात परिवर्तन पॅनलचा विजय असो, परिवर्तन पॅनलचा विजय असो। जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचा निवडणुकीसंदर्भात इथं महादेव मंदिरात जमलेले सर्व प्राथमिक शिक्षक, पतपेढीचे सर्व सभासद आणि आमच्या या परिवर्तन पॅनलचे कुशल मार्गदर्शक आदरणीय विजूनाना खैरनार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जमलेले सर्व उमेदवार, आम्ही परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना इथं परिचयासाठी बोलवलेलं आहे। तरी परिवर्तन पॅनलचे जे उमेदवार आहेत त्यांनी आपला परिचय स्वतः करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो। परिवर्तन पॅनलमधून महिला राखीव म्हणून ज्योती भाईदास आईराव जिल्हा परिषद शाळा मोहाडी प्रगण डांगरी या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। तर परिवर्तन पॅनल म्हणजे आपल्याला बदल घडवणं हा पहिला मुद्दा आहे। तर याच्यामध्ये परिवर्तन पॅनलमधून सर्वच उमेदवार आमचे नानासाहेबांनी 18 उमेदवार घेतलेले आहेत। त्याच्यात सर्व म्हणजे नवीनच आहे। तर परिवर्तन म्हटलं म्हणजे तर उमेदवारापासूनच नवीन परिवर्तनाला सुरुवात झाली आहे। तर आपण सर्वांनी आम्हाला आपली सेवेची संधी देऊन परिवर्तन पॅनलला बहुमताने विजयी करावी ही अपेक्षा आम्ही परिवर्तन पॅनलमधील सर्वच उमेदवार करत आहोत। चिन्ह आमच्या पॅनलचं चिन्ह आहे रिक्षा। तर रिक्षावर सर्वांनी शिक्का मारून आमच्या परिवर्तन पॅनलला पूर्ण मताने विजयी करावी हीच आपल्याला मी विनंती करत आहे। जिल्हा परिषद शाळा रायवड परिवर्तन पॅनलमधून सर्वसाधारण गटातून उमेदवारी करीत आहे। आमच्या परिवर्तन पॅनलचं चिन्ह आहे रिक्षा आणि त्या रिक्षाला आपण बहुमल आपला संमत देऊन सर्वाधिकाने विजयी कराल अशी अपेक्षा बाळगतो, विनंती करतो। सहकार किंवा कोणत्याही क्षेत्रात परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि ते झालंच पाहिजे। परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, कारण सत्ताधीशांची झालेली ही हुकुमशाही आता सभासद नाकारणार आहेत आणि आम्हाला मतदान करून बहुमताने विजयी करून पतपेढीमध्ये सेवा करण्याची संधी देणार आहे। मी भूपेश रामनवाल परिवर्तन गटाकडनं सर्वसाधारण जागेसाठी मी उमेदवारी करत आहे। जिल्हा परिषद शाळा सांजुरी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। सर्वांनी आपण एकत्र येऊन परिवर्तन पॅनलला प्रचंड मताने विजयी करायचे आहे अशी विनंती करतो। धन्यवाद। पुढे तालुक्यातून सर्वसाधारण गटातून मी उमेदवारी दाखल केलेले माझं नाव आहे मुरलीधर कौतिक शिंदे। मी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून मोहाडी येथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे आणि जो आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा जो विश्वास आहे आणि जे परिवर्तन पॅनल आम्ही तयार केलेलं आहे त्याच्यावर सर्वांना विश्वास ठेवून सर्व 18च्या 18 उमेदवारांना विजयी करतील आणि सभासदांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, कोणत्याही गोष्टीचं येऊ देणार। आणि जे आपलं हे पतपेढीची जी आता बिकट परिस्थिती झालेली ती आम्ही चांगल्या पद्धतीत आणण्याचा सर्व संचालकांमार्फत प्रयत्न करू आणि आमचे जे कुशल मार्गदर्शक आहे विजूनाना आहेत, नंतर आमचे मित्र सत्यसा सर आहेत,
संजय शिंदे आहेत, मनोहर शिंदे आहेत, तर यांच्या सर्व ज्येष्ठ व्यक्तींच्या सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही योग्य तो नियोजन घेऊन चांगल्या परिस्थितीत कार्यभार होईल आणि प्राथमिक शिक्षकांची एक अस्मिता असलेली पदपिढी ही नावारूपाला कशी उभी राहील याचा आम्ही सर्व प्रयत्न करू. प्राथमिक शिक्षक पदपिढीच्या 2017च्या निवडणुकीमध्ये आम्ही परिवर्तन पॅनलची आमचे परिवर्तन पॅनल दिलेलं आहे. या परिवर्तन पॅनलच्या ध्येयाच्या संदर्भात सांगतो मी खूप व्याजदर कमी केलेला आहे, परंतु ती वस्तुस्थिती खोटी आहे. याच संचालक मंडळामध्ये मी सुद्धा एक चेअरमन म्हणून काम केलेला आणि पॅनल प्रमुख होतो. आम्ही सत्तेवर आल्यानंतर 2011-12मध्ये 1% व्याजदर वाढवला, 15%वरून व्याजदर 16% केला. कारण त्यावेळेस संस्थेची आर्थिक स्थिती नाजूक होती आणि सर्व सभासदांनी मोठ्या उदारतेने आणि सर्व परिस्थिती जाणून त्यांनी त्या 1%ला होकार दिला. परंतु आताचे विद्यमान संचालकांचे नेते यांनी पुन्हा गसे बँकेचे इलेक्शन आल्यानंतर तो 1% कमी केला, म्हणजे 16%वरून पुन्हा व्याजदर 15% वरच आला, जो ऑलरेडी 15%वर होता. पुन्हा मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या प्राथमिक शिक्षक पदपीचं इलेक्शन लागणार आहे आणि यासाठी त्यांनी लोक अनुनय म्हणतात याला की लोकांना काहीतरी भूलतापा खुश करायचा बुवा, परंतु संस्थेची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे ही लोकांच्या नजरेसमोर येऊ नये आणि पुन्हा 1% व्याजदर कमी केला आहे. तर हे व्याजदराचं गणित काही मला लक्षात येत नाही की ह्या कोणती जादू आहे. अजूनही या संस्था 1.25 ते 1.5 कोटी तोट्यामध्ये आहे. तो तोटा आपण भरत आहोत. मग अशा वेळेस असे निर्णय घेणं याला माझ्या मताने घिसाडगाई म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे धुळे-नंदुरबार जिल्ह्यामध्ये 7,000 सभासद आहे, त्यापैकी फक्त आज 4,000 सभासद आहेत. तर या संस्थेमध्ये सभासद आम्ही ज्यावेळेस याच्याबरोबर सत्तेमध्ये आलो होतो 2011-12मध्ये, माझ्याबरोबर मनोहर शिंदे आमचे विद्यमान संचालक आहे. तर 45 सभासद असताना आज संस्थेचे अवघे 4,000 सभासद आहेत. तर या 5 वर्षामध्ये किमान 500 सभासद वाढण्याऐवजी 500 सभासद कमी झालेले आहे. ही संस्थेची प्रगती म्हणाल का अधोगती म्हणाल याचासुद्धा मी त्यांनी खुलासा करावा. आमचं ध्येय आहे की येत्या 5 वर्षामध्ये आमचं संचालक मंडळ आल्यानंतर 5 वर्षामध्ये या 4,000 धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 7,000 प्राथमिक सभासदांपैकी आम्ही 6,000 सभासद या संस्थेचे सभासद करणार आणि या संस्थेचं सभासद व्हावं इतका अभिमान या संस्थेबद्दल आम्ही निर्माण करणार की कोणत्याही प्राथमिक शिक्षकाला एक वाटावं की आम्ही या संस्थेचं सभासद व्हावं. अशा प्रकारची आम्ही योजना भागभांडवल, खेळते भागभांडवल, ठेवी, कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास आणि संचालक सभासद यांच्यामध्ये समन्वय साधून संस्थेच्या जास्तीत जास्त ठेवी वाढवून आम्ही कमीत कमी व्याजदरामध्ये सभासदांना कर्ज वितरित करण्याचा 10 लाखापर्यंत कर्ज वितरित करण्याचा आम्ही या आमच्या जाहीरनाम्यामध्ये अभिवचन देत आहोत. मला खात्री आहे